पुढची बातमी, राज्यातल्या रोजगार क्षेत्रांमध्ये परप्रांतीयांची मक्तेदारी पाहायला मिळते। राज्यातून वर्षाकाठी 1.25 लाख कोटी रुपये परप्रांतात जात आहेत। सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीच्या अहवालात ही धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे। दैनंदिन रोजगाराच्या 50 लाख ते 1 कोटी इतक्या संधी राज्यात उपलब्ध आहेत। मात्र या रोजगार संधीचा लाभ घेण्याची मनोवृत्ती मराठी तरुणाईमध्ये दिसत नसल्याचं अहवालातल्या आकडेवरून समोर आलंय। याच्या उलट अवस्था परप्रांतीय तरुणांची आहे। मिळेल ते आणि पडेल ते काम करत पैसे गाठीला मारण्याची मनोवृत्ती परप्रांतीयांमध्ये पाहायला मिळतेय। ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेऊयात किती कोटी रुपये परप्रांतात जात आहेत। दैनंदिन रोजगाराच्या संधी खरं तर 50 लाख ते 1 कोटी आहेत। रोजची मिळकत 300 ते 1500 रुपये इतकी आहे। वार्षिक उत्पन्न त्यामुळे 1 ते 5 लाखाच्या घरात जातं। परप्रांतीय मजुरांची संख्याच 80 लाख आहे। परप्रांतीयांचं वार्षिक उत्पन्न 1.25 लाख कोटी रुपयांच्या घरात जात आहे। मराठी तरुणाईचा वाटा हा अगदीच त्यात नगण्य आहे। रिक्षा टॅक्सी चालक, फेरीवाले, नारळ पाणीवाले सर्वच विक्रीत परप्रांतीय पाहायला मिळतात। गिलावा, फरशी काम करणं, रस्ते आणि महामार्गाची कामं, रोजंदारीची आणि मेहनतीची कामं करायला परप्रांतीय मागे पुढे पाहत नाहीत। हॉटेलमधले कामगार, भाजीपाला, फळ विक्रेते, शेतीमधील मजुरी देखील करायला ते मागे पुढे पाहत नाहीत। वॉचमनचं काम असेल, मोबाईल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची दुरुस्ती असेल, केश कर्तनालय असेल, चप्पल विक्रेता असेल, ही सगळी कामं परप्रांतीय मजूर करतात, तयारी दर्शवतात ही सगळी कामं करायला।